समयित वातावी चांदण्या पाण्यासाठी आकाशात राहतावी व सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, आप सबको मेरा सादर प्रणाम और शिक्षक दिन की मेरी तरफ से सबको हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। धरती करती अंबर करता बस सबका यह तारा नहीं, धरती करती अंबर करता बस सबका यह तारा नहीं, गुरु आपके होने से ही रोशन हुआ जमाना है, गुरु आपके होने से ही रोशन हुआ जमाना है। मेरे प्यारे दोस्तों, आप सब जानते हैं कि आज शिक्षक दिन है। शिक्षक दिन भारत में हर साल 5 सितंबर को सर्वपल्ली राधाकृष्ण के जन्मदिन पर मनाया जाता है। सर्वपल्ली राधाकृष्ण का जन्म 5 सितंबर 1888 को तमिलनाडु के तिरुनामी गांव में हुआ था। वो शुरुआत के जीवन में बच्चों को पढ़ाने लग गए, क्योंकि शिक्षक और शिष्य के बीच में शिक्षा और ज्ञान का संबंध होता है। हमारे जीवन में शिक्षा और शिक्षक ये दोनों बहुत जरूरी होते हैं, क्योंकि हमारे जिंदगी को संवारने वाले हमारे माता पिता के बाद इनकी भूमिका सबसे अहम होती है। भगवान ने ही दी जिंदगी, माँ बाप से प्यार मिला बेशुमार। जिस तरह से हमारे माता पिता हमारे भगवान है, उसी प्रकार हमारे गुरु में भी साक्षात ईश्वर का वास होता है। ये भी सच है कि बिना शिक्षक के मैं गुमनामी के अंधेरे में थी, पहचान बना दी, जिंदगी में आकर रास्ता आपने दिखा दिया। गुरुजी आपने मुझे एक अच्छा इंसान बना दिया, गुरुजी आपने मुझे एक अच्छा इंसान। ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा अखंड जळतो, जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो, जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला ते काही 2-4 शब्द सांगणार, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आज 5 सप्टेंबर आहे, आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत। प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते। माझ्या सर्व गुरूंचे आभार मानते, कारण त्यांच्यामुळेच मी घडले। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। ज्ञानाचा प्रकाश देणारी दिवा अखंड जळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच करतो। सर्वांना माझा नमस्कार। आज 5 सप्टेंबर आहे, आपण शिक्षक दिन साजरा करीत आहोत। 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन महान शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते। शिक्षक आपले खरे मार्गदर्शक आणि मित्र आहेत, ते आपल्याला ज्ञान देतात, तसेच आपल्या आयुष्याला योग्य हवा तसा आकार देतात। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवा अखंड जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच करतो, शिक्षकांमुळेच करतो। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। विद्यार्थ्याला ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला नवी दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम। आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिवस। दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो। 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे। असे म्हणतात की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात। शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञानाबरोबरच जीवन कसे जगावे हे शिकवतात। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत, शिक्षकांचा गौरव हाच माझा गौरव आहे। आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यातले गुरु म्हणजेच आपले शिक्षक असतात। शिक्षक आपले आयुष्य घडवतात, केवळ पुस्तकी ज्ञान न देता अनुभवातून जगण्याची कला शिकवतात। आयुष्याची परिपाटी ज्ञानाने समृद्ध करतात। ज्योत पेटवण्यासाठी समयत हवी वाट, साधनं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ। खरं तर मित्रांनो, शिक्षकांच्या आचरण भविष्य असतं, कारण शिक्षकांमुळेच भविष्यातले डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, शिक्षक, पोलीस आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे समर्थवान नवी पिढी तयार होते। म्हणूनच असे म्हणतात की ज्या देशाचे शिक्षक कर्तृत्ववान असतात, तो देश कधीच मागे राहत नाही। विचार, मत आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो। उत्तम संस्कार, जीवन जगण्याची शिस्त आणि
योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. त्यांचे ऋण आपल्याला कधीच फेडता येणार नाही. खरं तर शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. जीवनाचा मार्ग दाखवला. वर्ग आणि येथे जमलेल्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाच्या पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा. शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाच्या पावित्र्याचा आदरणीय कोपरा. प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा. शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढवणारा. शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा आणि शिक्षक तत्वातून मूल्य फुलवणारा. माझ्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरुवर्यास शतशः नमन. मित्रांनो, शिकवता आपणास आकाशांना गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक. 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. प्रथमतः आई या गुरुला, नंतर माझ्या वडील या गुरुंना आणि ज्यांनी माझं भविष्य घडवलं त्या तमाम शिक्षक रूपी देवांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. शिक्षणातला जन्म ही सार्थकी लावावा. निसर्गासारखा गुरु प्रत्येकाला मिळावा. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. असं म्हणतात की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बनवू शकतात. मित्रांनो, शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा, ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा, कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ, तर कधी कौतुकाचे गोड शब्द, तर कधी हातावर बसणारा छडीचा मार. शिक्षक म्हणजे सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार, दूर करी जीवनातील अज्ञानमयांना. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला वंदन करून माझे 2 शब्दांची सुरुवात करतो. अभिरूप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आज आपला पूर्ण भारतभर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातोय. मी जे काही व्यक्त करतो आहे ते तुम्ही शांतचित्ताने आजचा दिवस माझ्या जीवनातील अविस्मरणीय आहे. अभिरूप शाळेचे मुख्याध्यापक म्हणून अभिरूप शाळेची जबाबदारी सांभाळायची संधी मिळाली. ती पार पाडताना माझ्यासोबत माझे अभिरूप शाळेतील शिक्षक सोबत कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. शिक्षक दिनानिमित्त आयोजित अभिरूप शाळेचे कार्य व्यवस्थितपणे आणि ज्यांच्यामुळे मला आजच्या दिवशी बोलायची संधी मिळाली, मुख्याध्यापक म्हणून शाळा सांभाळायची संधी मिळाली. त्यात अशा माझ्या गुरुजनांना प्रणाम करून मी माझ्या मुलगोत्याला सुरुवात करतो. आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज 5 सप्टेंबर आपण येथे एकत्र आलो होते शिक्षक दिन साजरा करण्यासाठी. 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, तत्वज्ञ व महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व्यक्ती नसून आपल्याला चांगले विचार करणं, योग्य निर्णय घेणं, आपल्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जाणं. आजच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. शिक्षकांशिवाय शाळा आपल्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्य आनंदी होण्याची प्रार्थना करतो. धन्यवाद. शिक्षक म्हणजे ती जो अंधार दूर करतो, मार्गदर्शन आणि तो यशस्वी जीवन घडवतो. त्याचे ऋण कधी फेडता येत नाही. तोच करायला धन्यवाद. अभिरूप शाळेच्या रूपात मला आज मुख्याध्यापकांची जबाबदारी सांभाळताना खूप आनंद होत आहे. त्यामध्ये मला शिक्षणाविषयी अनेक अनुभव घेता येत आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत अभिरूप शाळा ही संकल्पना पार पाडण्यासाठी माझ्या सहकार्यांनी मदत केली. त्यांचे आभार मानून मी माझ्या मनोगतात सुरुवात करते. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, त्यांच्या गुणांची परतफेड होऊ शकत नाही. शिक्षक गुरूंचे महत्त्व जगात कमी नाही, महत्त्व जगात कमी नाही. आज 5 सप्टेंबर हा दिवस म्हणजे शिक्षक दिन. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. 5 सप्टेंबर हा दिवस माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्यांच्यामुळे आपले पुढील जीवन सुखाचे होणार आहे आणि ज्यांच्यामुळे अनेक आदर्श नागरिक घडणे आणि इथून पुढे असेच आदर्श नागरिक घडविणारे म्हणजे शिक्षक हा 3 अक्षरी शब्द. विद्यार्थ्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम हे शिक्षकच करतात. शिक्षक हे ज्ञान देण्याबरोबर विद्यार्थ्याला कसे जगावे, कसे वागावे, कसे राहावे शिकवतात. शिक्षक हे विद्यार्थ्याला शिस्त व त्याच्यावर चांगले संस्कार टाकतात व विद्यार्थ्याला चांगला मोठा करून देतात. शिक्षक हे विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आणि मित्र असतात. ते आपले चुका सुधारतात आणि प्रत्येक परिस्थितीत प्रोत्साहन देतात. शिक्षकांचे कार्य हे निस्वार्थ वृत्तीचे असते. शिक्षक हे आपले वेळ व ज्ञान देऊन आपले भविष्य उज्ज्वल करतात. विद्यार्थ्याला घडवण्यासाठी शिक्षक हे समर्पित असतात. एवढी माझे नाही झाले जोरदार कार्यक्रम झाला बहुदा भाषण नाही झाले जोरदार श्रोतांनी उचलला शरणाचा भार तेव्हाच मानले पाहिजे सर्वांचे आभार. ज्याचा शेवट गोड त्याच सारंग गोड. त्याचप्रमाणे सर्वप्रथम आभार आजच्या या कार्यक्रमाला लाभले व सर्वांनी अगदी शिस्तीचे प्रतिसाद देणारे सर्व विद्यार्थी यांचे मी सर्वप्रथम आभार मानते. तसेच अभिरूप शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका यांचे आभार मानते. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांचे आभार मानते. तसे येता जातील सर्व अभिरूप शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांचे आभार मानते. कार्यक्रमाला आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे गुरुजन यांचे आभार मानते. तसेच शिक्षकेतर सहाय्य कर्मचारी यांचे आभार मानते. तसेच कडक नकळत कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचे हृदयपूर्वक आभार मानते व हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. जय हिंद.